भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मनसेचे अमेय खोपकर चांगलेच तापल्याचं पाहायला मिळते। गलिच्छ राजकारणात कलाक्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका असा घणाघात खोपकरांनी केला, तर अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवणं थांबवा असंही खोपकर म्हणाले। मला असं वाटतं की एखाद्या महिलेबद्दल आणि किंवा त्याहूनही मराठी चित्रपट सृष्टीतल्या अभिनेत्रींबद्दल असं जाहीररित्या नाव घेऊन त्यांचं नाव माध्यमांसमोर घेणं हे अत्यंत चुकीचं आहे, हे बरोबर नाही आणि याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे। अमेय जे आपण पाहिलं असेल तर महायुती एका बाजूला लाडकी बहीण योजना आणते, पण आज प्राजक्ता माळीवरती असं माध्यमांमध्ये नाव घेणं हे चुकीचं आहे। यामुळे कलासृष्टीमध्ये एक नाराजी आहे। आपण प्राजक्ता माळीबरोबर आज उभे आहात, 100% उभा आहे आणि खरंच नाराजी आहे। म्हणजे ते जेव्हा बघितलं टीव्हीवर किंवा ऐकलं आपण जे काय आहे ते असं जाहीररित्या तुम्ही एखाद्या महिलेचं नाव नाही घेऊ शकत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।